तब्येत नाही विचार नको भाऊ, तब्येत खराब होई जात होती. अरे पाचोराचा दवाखाना मग. अरे पाचोराला लई गए दवाखाना मा तरी मी काही डॉक्टर्स नेली झाले. तब्येत जास्त होई घेऊन मग जास्त सिरियस होई राहती. मग तू काय करू? डायरेक्ट अँब्युलन्स मध्ये टाकून डायरेक्ट बंबई. आणि मग इथला पैसा पैसाच नाही काही कमी आहे का आपला? मन म्हणतासा पैसा असं मन म्हणतास जमीन जमीन तू 29 ना एकच तीस पुरं काही टाक ना. तरी एक होती ना एक आजार सापडणार नाही ना रे भाऊ. मग तू काय करू? अँब्युलन्स नाही घ्या बंबईले अँब्युलन्स मध्ये मारे उतार आणि लगेच मशीन मध्ये टाक. मग अशा बारीक बारीक पोटे वहिनं होते. खबर मी बोकळे आहे का? नाही एमआरएफ MRI कर तरी आजार सापडणार नाही. सापडत नाही भाऊ. मोठा मोठा मशीन असते फेल तरी आजार सापडत नाही. नाही. मग तू काय करू? लगेच फोन लावा बाहेर डॉक्टर बोला. मोठा मोठा डॉक्टर MD डॉक्टर तरी आजार सापडत नाही नाना भाऊ. म्हणजे 15-20 लाख नो मशीन फेल. मोठा मोठा MD डॉक्टर फेल. तुला आजार सापडत नाही. सापडत नाही. मला समजे का तुला कोणता आजार येतो? काय वाद करू? आणि मग कोणता? एडस. अरे त्यापेक्षा भारी आजार नवीन म्हणजे एडस पेक्षा भारी आता निघेल नवीन आजार. हा कोरोना. या नाव काढू या जेमतेम बदल या बी पाहिजे जातील खोकलताच. या पैदीन त्याला पहिले आपलं दप्तर बंद पडी जाईल असं. मग तू एखादा डॉक्टर सांगाय नाही का मशीन फिरवी घ्या असं डॉक्टर फिरवी घ्या. बरोबर. डॉक्टर किती घ्या मला सांगायला लागणार संजू भाऊ तुले कोणता आजार आहे तू तरी सांगित आहो. असं मग मी डॉक्टरसले सांग अहो डॉक्टर साहेब मला असंच काही आजार आहे मला झोपल्यानंतर काही दिसत नाही. तू जपना म्हणजे तुला दिसत नाही ना रे भाऊ. या जपनात म्हणजे बाजरी कापत मी जपनो म्हणजे गुजरात मा ऊस तोड तुम्ही बहिणा वेगळे कोंटिंग ना. जपनो म्हणजे कोणले दिसत नाही. असं आहे का? तू पेपर वाचस का? मग रे भाऊ कोणता? लोकमत त्याला काय कर? काळी गंगा तो बी नाही. भरपूर पेपर वाचत भाऊ. त्या बी नाही. मग पुण्य घुगरी. ओ घुगरीला तोंड ना पुण्यनगरी म्हण ना. तुला आता सांगत मी मला आकार उकार येत नाही. बर पहिलाच पेपर मा बातमी होती कशी पाचोराला गणपती दूध पिरायनात म्हणे. येळावी का तू येळा म्हणजे अरे तो मातीना गणपती आणि खोटे दूध पिवावे करे आणि मग पेपर मा बातम्या खोट्या यावायच का रे? कस काय रे भाऊ? मग म्हणे विचार हा. करा पाचोराले जर गणपती दूध पिरायला हा. मग आपला गाव मधला काबर बेवाव नाही बरोबर. पेपर फेकानी करून हा वाटेली बर तुकाराम काकान बकरी तुले नू का पण तुकाराम काकांनी जोड नाही का तुला? गावात तमाशा गेलो होतो पटा गाव तमाशा देखायला आलो होतं. बर वाटेवर दूध तुले नू गाव न बाहेर गणपती बाप्पा मंदिर म्हणतो हे गणपती बाप्पा हा पाचोराला गणपती खसाखस दूध पिरायला पीर आहे ना आमना गावमा कोणलेच माहित नाही आई वाटीभर दूध पिले आणि मला प्रसन्न होई जाय होई गे होई. जप मराल होई जे होईन. मग रे भाऊ 2 घंटा दरवाजा नाडे लपणून हा गणपती हात बी आलाय आणि पाय बी उचले बापरे बापरे निघून मग मला संताप हा गो वाटी उचलाले बर तवचे गणपतीने सोडलं मी करी चराला बटत दूध पी घ्या ठीक आहे मला प्रसन्न होईना. होय ना. मला जसा उचला कसा मांडीवर बसा हा आणि मग म्हणे मला गणपती मागण्यातून काय मागणं येतं बस समजी गे मारे सांग ना. तू लालची माणूस आहे. सांग काय पैसा का मागवीन इथला गरीब ना पोरगी आहे का? शेतीबाडी मागवीन इथला नांग छोटे आहे का? मालमाडी मागवीन एवढा भिकारी आहे का? मग रे भाऊ म्हटलं हे गणपती बाप्पा मला धान नको दौलत नको गाडी नको मोटर नको बंगला नको पैसा नको शेती नको तुले जर मला दे नाही ना रोकडा 3 लाख बुलेट लिहिते होईल मांडीवर बसवतो उचला डायरेक्ट पितळा मारी फेका बापरे बापरे नी तसा जमा जाऊन मग उभा राहिलो म्हणता का रे हो गण्या गण्या म्हणस का रे? मग का तू मत पाहुणा लागस का रे? अरे गणपती बाप्पा म्हण तू म्हण बाप्पातून भाऊ बहिणी म्हणाल लाव बाप्पातून म्हण गावले म्हणाल लाव बाप्पा बर म्हणता का रे हो गण्या बाबा वाटीभर दूध पी घ्या मला प्रसन्न होय ना म्हणजे मोठा आहे किंवा तुला बुलेट मांगी कुत्रीन मग जंगात पितळा मारी फेका मग माझ्या म्हणे मग गणपती आता आहे म्हणे मग तू मला नजीक बल आली ना बर आत्मानी गडाय काढली नी बापरे गडाय बी बापरे जिन्ना पॅन्डा बी घाले बाहेर तू गणपती बाप्पा महिन्यात 2 पॅन्डा लय द्या लागून वापस लायल नाही आणि काबर लायली त्यांनी तू येणार नाहीत ना बर मला म्हणे मग तू आता आहे म्हणे मग तू मला नजीक बल आली ना म्हणे कार मी जर तुले 3 लाख ने बुलेट ली दे तू मी काय जप माराले उंदीरवर फिरतो गंडा पण चला काय बी चाटा मारो करे चाटा मारो
खोटं बोललो हा तुला मारणं होतं ना हा मग विचारी सण मारताना विचारी सण कोणी मारस करे मग म्हणजे जाण होती खरं चवनान जाऊ नका ती मुसळी ना बोल ग मारी सण बोल नको तुम्ही माय रे चांगलं नाना बघ भेटला होता असं मित्र सिंगल करायचं पण सिंगल पाहिजेत नाही पण ज्या पाहिजे म्हणजे आपण दोसलाशिवाय राहतच नाही जाऊ दे मित्र आपल्याला बाजारात जायचं जायला पाहिजे मालाची खरेदी करायला एक काम करू इथे रुकतो आणि तिथेच निघू 1 1 2 2 कुत्री 3 आपल्या जमत नाही तू बोल सोपा आणि सरळ काय अच्छा याला म्हणावे कुंजवन हा काय कुंजवनाची शोभा त्याची बाजरी उतरेली आता मला मक्काना दांडा येतो जोबा बाजरीला काय संबंध आहे कुंजवनाची शोभा शोभा जसं इंद्र भवनम मग उंदरच न भाऊ पण इंद्र भवनम इंद्र भवनम हे कळमाचं झाड आहे हे कळमाचं झाड आहे त्या ठिकाणी तू लपून बस या ठिकाणी मी लपून बसतो गौडन येतीलच आली एवढं झाली का दाबली आई एवढं झाली का दाबली मारता मेरी तर बाबाला पावली अरे खरदी वाचली तर आपण वाटा पाडले आपलं काही का आली बाई नमस्कार बाई म्हटलं नमस्कार कंदम कंदम अरे मूर्ख अरे तिच्या भाषेत तुला नमस्कार करते ती तिले म्हणा तो दंडम बिन कंडम मी मग कमा जायचं संशील काय ते म्हणा अहो बाई म्हटलं नमस्कार बोलता येत नाही बोलता येत नाही ऐकू येत अशी ऐकू बी येत नाही बोलता बी येत नाही तात्या बाईला बोलता बी येत नाही ऐकू बी येत नाही काय बात करस बाजार मध्ये एकटी नाना भाऊ अहो तुला काय माहितीये का 2-3 वर्षापासून मी बी रिकामा फिरलो म्हणजे मला बी काही टायावशी नाही राहणार म्हणजे लग्न होय नाही ना रे भाऊ रिकामा साड फिरवायला रिकामा सांग मागला बरं मोदी बाबांनी टीव्ही बातम्या दिल्या तू ऐकले नाहीत का नाही हो काय बी फोनटिंग नाही झाला कस काय मोदी बाबाने अशा बातम्या दिल्या हा ज्या रिकामा होती हा. त्या पुन्हा वर्ष सुधरी हा. जा तिसरा वर्ष रिकामा सापडणार हा. काय बाबांनी तिकडनं गडे कापायला हो भाऊ आणि मी बी बरी माहिती सापडायला थोडी का थांबलेलं बरी मध्ये का जमलंच नाही बाई बोलता येत नाही ऐकू येत नाही लगन व्हायले का लगन लोसंदार आले 9वा महिना 57 51 रे महिना तूच सांगस ना चालला लगन लगन 9वा ते 9वा हो 9वा काम काय कर कधी खेळ राही जसं काही मन बापनी जत्रा मग पावला मा बठाडा निमाले काय त्याला पाचावर आलो इकडे बाईला विचार नवरा काय काम कर मग बोलता येत नाही ऍक्शन करीता कधी कशी मी बी करू नाही मन बापल्याला येस नाही हाईंग 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 म्हणजे बाईला नवरा गाडी ड्रायव्हर आहे असं आहे का बाई नवरा तर गाडी ड्रायव्हर आहे मग कंपनी कुंकू काय दिसत नाही कोणी बाजरी कापायला जायले किटा कापायले कथा जायले नाके माझ्या तरी कमी बोचकीन झाली माणसं 100 रुपये केले का माणसं 100 रुपये केले माझं फेट कस काय दाबस तू पुरा फेटी फेटतच ना दाबाव नाही तुम तू नाही सांग